हॅलो एव्हरीवन. तर माझं नाव आहे प्रसाद तरे आणि मी डेली ब्लॉगिंग करेल असं बोललो होतो, पण डेली ब्लॉगिंग शक्यतो आम्ही लवकरच स्टार्ट करू. पण सध्या आम्ही मेन ब्लॉग बनवतो. जसं की आज आमचा प्लॅन आहे बाहेर जायचं. जर बाहेर जायचं तर फिक्स झालं तर मग हा वाला टेक तुम्हाला नंतर बघायला भेटणार. म्हणजे जर तुम्ही हा टेक बघता तर मग आमचं प्लॅन फिक्स नव्हतं, आम्ही ते फिक्स करवलं आणि फिरायला निघलो. तर आता मी जस्ट उठलो आहे, जस्ट म्हणजे थोडासा टाईम झाला आणि फ्रेश झालो दोघं पण. आणि आता आम्ही चाललो काल्हेरला इडली खायला. ओके. तर माझी बायको काय बोलते बाबू? मला उठवले कसं त्या बोल ना. जाम मुश्किल से उठवले बाबा, उठतच नव्हता हा पोरगा. कुंभकर्ण इडले 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 चांगला असला तर. हां चला बाय बाय. आम्ही चाललो इडली खायला. तर इडली खाणं वगैरे तुम्हाला लेट दिसत असेल तर समजा म्हणजे असं. तर चला निघतो घरातून. ओके. आमचं सुंदरसा छोटासा घर आहे. आम्ही हळूहळू सजवलं आहे. त्याला सजवायची व्हिडिओ पण आहे. होम टूर जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरच देऊ. थोडे व्ह्यूवर्स येऊ दे मग पण जर खूपसं काय. बाय गाईस, साईन ऑफ. आता सिनेमॅटिक वगैरे असते. बॅक कॅमेरा चालू करायचा, उलटा ठेवायला. अच्छा का? ओके. तर आम्ही पोचलो आहे पुरण्याला. मी कोपरच्या शालेन होतो तेव्हा शालेंची चालवले होते 2008-7ला. तवशी अण्णा आहे याचा. आता त्या अण्णाची पोरा काम करताना किंवा वेगळी आहे, पण तवशी अण्णा आहे. कोपरला आम्ही त्या मच्छी मार्केट होता. तुम्हाला कोपरचं मच्छी मार्केट पण दाखवू आम्ही. आता व्हिडिओ जेवायला विसरलो कारण की घाई नव्हतो. आम्ही त्या मच्छी मार्केट बघला तर बोललो लोकांना आपला जवळचा मच्छी मार्केट पण दाखवून मच्छीचं रेट पण सांग कसं करू नाही का बायको. माझी बायको नसती लागते कारण की नवीन आहे ना तुझ्यासाठी म्हणून. आता आमच्या 2 मेंदूवडा प्लेट. मी खाणे काय हां खाणे काय पार्सल नाही. सांबार चटणी दोनों डाल. अरे यार ट्राय कर यार. ट्राय करी ना. पहिला चटणीच्या खाऊन बघल मग सांबार टाकून. आंघोळ नाही ना केली तुम्ही तर डोल्यानं दिसते. मी दाबी नाही गेला. मी केली सगळं. तुम्ही बोलसाल का पाडोशी आहे म्हणून, पण पाडोशी नाही. मी पाडोशी बोलून काय चटणी सांबार चटणी मिक्स. अरे रे बेस्ट. बोलता वाचले. थांबा काहीच बोलता वाचले. नाही बायकोचा डेक घेऊन दे. डुबो झालं त्याच्यावर चटणी टाका. बॅकग्राऊंड इग्नोर करा तुम्ही. बघतो माझ्या बायकोला खाता नवा. सांबार टाकायला सांगा. माझ्यांची सांबार घे नाही. हां पण घेऊन गेला म्हणजे घेणार ना बायको. चटणी सांबार कसं वाटला? आम्ही कोपरच्या शाले नव्हतो ना तर वर्गांची ना बॅगा टाकायचो. सकाळची जागा होती ना तेव्हा वर्गांची ना पहिले मधल्या म्हणजे 8वी ड मध्ये होतो मी. पहिले मधल्या होतो मग. हां तर मग त्यांची ना काय करायचं आहे का बॅग आहे ना. मी एकच कांद्याची नव्हतो ना. 1 साईड कांद्याची तेव्हा फॅशन चालली ती. बॅग ना मी दुमडून नव्हतो. बॅग एकच वळी असायची. दुमडून नव्हतो. खिडकीचा टाकायचो. सरांना सांगायचो सर वॉशरूमला जाऊन आता सांगायचं तिथे जाऊन. मग जे लोक डायरेक्ट चालती आया दया फिरा असं मग तेव्हा येऊन आया खावतो. अजून चायनीज होता एक भारी होता. तो बंद झाला माहिती आहे बायको. एवढा भारी होता ना तो चायनीज वाला. एवढा दोस्त चांगला होता ना. तर मी त्याच्या या गावचं चायनीज खावतो
हा का दुपारचा यात निवास आला त्याच्या जाऊतो चायनीज खावतो तर त्याच्याच वरच्या मधल्यावर ना त्याच्या गाडीला झोपतो होतो म्हणा 5 वाजता उठ आता बाई चुट्टू उठ जा मग तो करा आवडे नुसत्या बनवलेल्या आतमध्ये प्ले स्टेशन पण होता तो आता होत नाही माहिती नाही माझ्या बायकोचा हात दुखता आता लास्ट बट नॉट लिस्ट आम्ही बोललेलो का मार्केट दाखवू आम्ही कोपरचा तर आता मार्केटमध्ये चाललो गाडी एक ठिकाणी लावतो आणि मग तुम्हाला मार्केट दाखवतो नाही असंच दाखवू हे बघा हा इकडे मार्केट घ्यायचं पैसे पण नको देऊ म्हणे खाशीला तवा दे ओके तर आम्ही मार्केटमध्ये होतो मार्केटमधला विषय नंतरच बोलन पण आम्ही याला साडी घेवायला बायकोला ओके तर साडी बघू आपण पहिला तर हिला पिवळे कलरची साडी घ्यायची कर्नाटी त्या तिला माहिती जर तुम्हाला पण अंदाजा लागला हो कर्नाटी पण आता त्या बोलूला पण या नाही करायचं कारण की प्लॅन फिक्स नाही प्लॅन तरी आपण साडी घेतो आता तुझं मेंदूवडे थंड नाही का होत आता तुझे मेंदूवडे थंड नाही का होत बायको हा साडी घेते ना मी तशी पटले मला पण पटले की बाजूला घालून ठेवले हां तर मार्केटची हकीकत सांगतो तुम्हाला आम्ही गेलो तर त्या 10 कोलब्यांचा वाटा होता 10 ना 8 कोलब्यांचा वाटा होता तो 200 रुपयाला होता मग तेच साईजच्या कोलब्या आम्ही 1.5 महिन्यापूर्वी घेतलेली इकडची मुंबईचीच घेतलेल्या तर मार्केटचं नाव नाही आठवण्यात नाव विचारेन भाऊजीला ना मग सांगेन तुम्हाला तर ते मार्केटला तुम्हाला नेन म्हणजे तिकडचा मग ब्लॉग बनवेन त्या मी टोपली घेतलेली अख्खी म्हणजे ती समजा 1.5 किलोची टोपली असेल 1.5 किलो कोलब्या 300-350 रुपयाला घेतलेल्या 350 मेबीला घेतलेल्या अंदाजा मला इथे 350 रुपये तर तुम्हाला दाखवीन मी कसा खाऊ आणि समजा आता माझी बायको साड्या दाखवते दिस वन इज बेटर ओके तर आम्ही आता घराखाली पोचलो ठीक आहे गाडी जस्ट बंद केली माझे बायकोचं तोंड पांगले ती पांगली झाली ॲक्च्युली त्याला आलं इचुरता मग इकडे समोर आहे कटकेऱ्यामध्ये हां तोंड काला पडले खुश आहे का तिने साडी घेतली तिला महाग पडले पक्की म्हणून ती इकडं मेंदूवडा सगळा टाकून गेली धरून कोण माझा पिताजी का तुझा पिताजी धराल हा म्हणजे तू गेट धराची ऍक्टिंग करते रोज टाकून जाते ना ऍक्टिंग कसम से ऍक्टिंग के बादशाह आला असेल 10 तारीख आहे ना ओके समजा बिल चेक करू दर ओके तर लाईट बिल वगैरे बघला आणि मग जस्ट झोपलो होतो मग झोपून वगैरे झाला आता हिचा कपडा शिवायला देवाचा मग तो हाणायला जातो उठल्या डोळ्यात फ्लॅश आलं असं झोपताना चला खाली गेलो आता बघा पुढची उद्या ओके तर साडी बिडी घेतली आम्ही आणि मग त्याच्यानंतर आता साडी सरळ शिवायला आले आम्ही आणि आता आम्ही निघू एक चांगल्या ठिकाणी मग सरळ त्यांचा ब्लॉग बनवू म्हणजे यो ब्लॉग वेगळा ठेवू आणि तो ब्लॉग वेगळा करू असा विचार चालू तर बघू तो होते प्लॅन बनला यो ब्लॉग तो ब्लॉग वेगवेगळा करायचा मग वेगवेगळा करू आणि जर नाही झाला एके त्याच्यानं टाकू ओके अरे तुम्ही तोवर ते सिनेमॅटिक बघा बरोबर ना ओके तर एक गोष्ट सांगायची राहिली का माझ्या बायकोचा जो जरा कपडा शिवायचा होता मग तिथे शिवायला थांबले आणि मी आल्या सलूनमध्ये माझा तोंड सुधरवाला वैतागल्यावर का बोलतो कारण की वैतागल्या लवकर निघायचा ना म्हणून चला
चला गाईज, मग हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि आजच्याला एवढंच. आता एक दुसरा ब्लॉग येईल, त्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत जेजुरीला. तर बघा कसा आहे कसा नाही समजेल तुम्हाला. पुढचा ब्लॉग नक्की बघा.